हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण शेकडेवारी काढूया. गणिताकडे लक्ष द्या. दरमहा 3% दराने 20,000 रुपये घेतले तर 2 वर्षांचे व्याज किती रुपये होणार? 2 वर्षांचे व्याज विचारले आणि दर महिन्याचे दिलेले आहेत. दर महिन्याला 3% दराने 20,000चे व्याज किती ते आधी करूया. टक्के म्हटल्यावर काय होणार? 100ला 3. 100ला किती? 3 गुणिले काय करायचं? मुद्दल किती आपली? 20,000. 20,000 20वर 3 शून्य बघा. 20,000 गुणिले किती वर्षांचं विचारलं? 2 वर्षांचं. पण आपल्याला 1 वर्षाचं दिलेलं नाही आहे. गुणिले 2 येणार नाहीत. 2 वर्षांचं म्हणजे 1 वर्षाचं पहिलं काढायचं. किंवा 1 वर्षाचे किती महिने? 12 महिने. 1 महिन्याचं दिलं मग 1 वर्षाचे किती महिने? 12 महिने. मग 2 वर्षांचे किती? 12 दुणे 24 महिने. आपण डायरेक्ट 24 महिने लिहूया. कारण आपल्याकडे महिन्याचं आहे. मग 24 महिने लिहूया, चालेल. आता आपण भागाकार करूया. आधी शून्याला शून्य काय कट होतात ना? हे शून्य ह्या शून्याला गेलं, हे शून्य ह्या शून्याला गेलं. आता आपण गुणाकार करूया. बरोबर ही 2 शून्य दोघांचा करूया. ही 2 शून्य लिहूया पहिली. लिहिली. 3 दुणे 6 हे लिहूया. गुणिले आता किती? 24 झालं. आता ही 2 शून्य लिहूया आणि 6ने गुणूया. 6 एके 6 असे हे मोठा पाडापाट नसेल तर असा गुणला तरी चालेल. 6 एके 6 6 चोक 24. 24चे 4 हातचे आले 2. 6 दुणे 12. 12 आणि 2 किती? 14. म्हणजे 14,400 रुपये हे 2 वर्षांचं व्याज होणार. समजलं ना? चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.